डीके आणि हे नागेंद्र, तू बी चोर मी बी चोर, दोघं मिळून दार लावून काय करायचं कुणाला सांगायचं नाही, अशा प्रकारचं वर्तन राजकारणाच्या रूपात त्यांनी करून दाखवा लागले. आणि तुम्हाला थोडीशी जरी लाज असेल, थोडीशी एवढीच, जर राजीनामा द्यावं अशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे. कर्नाटकामध्ये गेली 3 वर्ष अस्तित्वात असलेलं काँग्रेसचं सरकार भ्रष्टाचारामध्ये बुडून गेलेलं आहे. अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पण बेशरम नाद सोडलेले म्हणतात ना, नागड्याला कशाची भीती नसते तशी कपडे काढून उभं राहिले, त्यांना लाज नाही. भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड तोडून मोकळे झाले. आणि याच्यामध्येच नागेंद्रसारखा एक काँग्रेसचा नेता ज्यानं दलितांचा पैसा हडप केला, 187 कोटी भ्रष्टाचार झालेलं पूर्वीचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी कबूल केलं, कोर्टामध्ये केस चालू आहे. असं असताना DK शिवकुमार त्यांना मंत्रिमंडळात स्थान देतात. याचा अर्थ तू बी चोर मी बी चोर, दोघं मिळून काय करायचं एकत्रित्या करूया, कर्नाटकाचा सत्यानाश करूया, अशा प्रकारचं घाणेरड राजकारण काँग्रेसकडून चाललंय. अनेक पेन्शन योजना, BPL कार्ड रद्द करणं, गृहलक्ष्मी योजनेतला भ्रष्टाचार, सगळीकडे चोरांचा बाजार भरलाय कर्नाटकमध्ये. आणि बेशरम लोक, आम्ही भारतीय जनता पार्टीवाले जितकं आंदोलन करू तेवढाच बेशर्मीनं राजकारण करण्याचं काम काँग्रेसचं सरकार करायला. मग राहुल गांधींना एक प्रश्न विचारतो, नीटचं आंदोलन चालू असताना दिल्लीमध्ये जाऊन DK शिवकुमार आणि तुम्ही मिळून दंगा घालता, राजीनामा घेता, आणि आता काय चाललंय? नागेंद्र सारख्या भ्रष्टाचारी माणसाला मंत्रिमंडळात परत स्थान द्यायचं कारण काय? आरवी देशपांडे, महादेव प्रसाद, त्याच्यानंतर HK पाटील, असे दिनेश गुंडूराव, अशा अनेक वडीलधाऱ्या नेत्यांना बाजूला ठेवला. आणि हे नागेंद्रसारखं बल्लारीचं पोरग त्याला मात्र डोक्यावर घेऊन नाच आलाय. म्हणजे DK आणि हे नागेंद्र, तू बी चोर मी बी चोर, दोघं मिळून दार लावून काय करायचं कुणाला सांगायचं नाही, अशा प्रकारचं वर्तन राजकारणाच्या रूपात त्यांनी करून दाखवा लागले. शाबास रे वाग्यानो, तुमची युनिव्हर्सिटी आहे भ्रष्टाचाराची, किती लुटशिला आणि किती घेऊन जाणार याचा. पण आता कर्नाटकची जनता गप्प बसणार नाही, तुम्हाला 2028ला पुरून उरणार आहेत. पण आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला लगाम लावण्यासाठी, तुम्हाला उघडं नागडं करण्यासाठी, तुम्ही किती बेशरम आहे जनतेला दाखवण्यासाठी आमचं आंदोलन नेहमी चालत राहणार. आणि तुम्हाला थोडीशी जरी लाज असेल, थोडीशी एवढीच, जर राजीनामा द्यावं अशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे. आणि ऐकला नाहीसा तर मग तुम्हाला काय करायचं हे कर्नाटकातली जनता ठरवते.